भगवान की, श्री शिव महापुराण की, नाचने वालों की, न नाचने वालों की डबल जय। एक जय मध्ये त्यांचं काम भागणार, डबल काबर? आज लग्न आहे, लग्नात तरी त्यांनी पाय उचलले पाहिजे। त्याच्यामुळे पार्वती पतये हर हर महादेव। स्त्री मनामध्ये इच्छा होती की मला जन्मोजन्मी पती भगवान शंकर मिळावा। पुढे शिव महापुराणामध्ये कथा सांगितली जाते की उत्तर दिशामध्ये एक हिमालय नावाचा पर्वत होता आणि पितरांची कन्या, तिचं नाव होतं मेना। हिमालय आणि मेना या दोघांचा विवाह सोहळा संपन्न झाला। हे दाम्पत्य जीवन जगत असताना एक दिवस सर्व देवता मिळून हिमालय पर्वताच्या जवळ गेले आणि हिमालयाला सांगितलं, हिमालया, जगदंबा सती माता जी यज्ञ कुंडामध्ये जडून भस्म झाली आहे ती तुमच्या पोटी जन्माला आली तर चालेल का? हिमालयाने होकार दिला। देवांनी सांगितलं की जगदंबा तुमच्या उदराला जन्माला यावी असं वाटत असेल तर तुम्हाला तपश्चर्या करावी लागेल। हिमालय आणि मेना माता वनामध्ये गेले आणि 27 वर्षापर्यंत त्यांनी तपश्चर्या केली। 27 वर्षानंतर जगदंबा माता प्रसन्न झाली आणि जगदंबा मातेने सांगितलं, चिंता करू नका, मी तुमच्या घरी पुत्री रूपाने अवताराला जन्माला येणार। हिमालय मेना घरी निघून जातात। दाम्पत्य जीवन जगत असताना मेना मातेला गर्भधारणा राहिली आणि चैत्र महिना 9वी तिथी मृगनाशी नक्षत्रामध्ये मेनेच्या गर्भातून मेना मातेने एका कन्येला जन्म दिला। चंद्राच्या कलेप्रमाणे ती पोरगी मोठी झाली आणि त्या मुलीचं नाव ठेवलं गेलं पार्वती। पार्वती नाव का ठेवलं माहिती का? पर्वतांचा राजा हिमालय होता आणि त्या पर्वताची कन्या, तिच्यामुळे तिचं नाव ठेवलं गेलं पार्वती। तुम्ही जाणकार आहात म्हणून शिवपुराणातला सूक्ष्म विषय सांगतोय का? आध्यात्मिक तत्वाचे चिंतन केलं तर आध्यात्मिक तत्वामध्ये पार्वती माता म्हणजे श्रद्धा आहे आणि श्रद्धा ही दिवसेंदिवस वाढत जाते आणि ती वाढली पाहिजे। आता मला तुम्हाला सांगा की पहिल्या दिवशी महादेवाबद्दल तुमच्या अंतःकरणामध्ये जी श्रद्धा होती पहिल्या दिवशी, ती आता आहे का त्याच्यापेक्षा जास्त वाढली हो? ही परमार्थाची ताकद असते। ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की वर्षा काळी सरिता चढो लागे पंडू सुता, तैसे नीत नवी भजता श्रद्धा दिसे। श्रद्धा ही दिवसेंदिवस परमार्थामध्ये वाढली पाहिजे। आपली श्रद्धा नाही असं मला म्हणायचं नाही, पण आपली श्रद्धा महादेवावरती किती दिवसापूर्वी माहिती का? आपली महादेवावरची श्रद्धा फक्त कार्तिक महिन्यात आणि श्रावण महिन्यात। खरं सांगतो तुम्हाला, श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक गावातला महादेव वैतागून जातो। बरं, कोणत्या महिन्यात? श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक गावातला महादेव वैतागून जातो का? कारण कोणी उठलं की तांब्यात पाणी बेलाचं पान, हर हर महादेव, तांब्यात पाणी बेलाचं पान, हर हर महादेव, तांब्यात पाणी बेलाचं पान, हर हर महादेव। महादेव मनात म्हणतो, का रे 11 महिने काही रजेवर जाता का रे तुम्ही? एक महिन्यामध्ये पाणी टाकून टाकून मला सर्दी होऊन जाते तरी तुम्ही पाणी टाकणं बंद करत नाही। मी दररोज तुम्हाला काही ना काही महत्व सांगतोय महाराज। आज तुम्हाला बेलपत्राचं आणि पाणीचा विषय बोलता बोलता माझ्या मुखातून आला म्हणून सांगून जातो। ज्यांना कोणाला वाटत असेल की आपल्या दुकानामध्ये वृद्धी व्हावी, दुकान भरभरून चालावं, ज्याला कोणाला वाटत असेल की आपल्या घरामध्ये पैशाला बरकत राहावी, त्याने काय करावं माहिती का? सोमवारच्या दिवशी किती शांत झाले तुम्ही आता? तुम्हाला हेच आवडतं मला माहिती ना।
सोमवारच्या दिवशी त्यांनी काय करावं, रविवारच्या दिवशी बेलपत्र तोडून ठेवावं. ते बेलपत्र स्वच्छ पाण्याने धुवून धुतलेल्या ओल्या कापडामध्ये बांधून ठेवावं. सोमवारच्या दिवशी स्नान झाल्यानंतर ते जे बेलपत्र राहतं ना, बेलपत्र आपल्या हातावरती ठेवावं. पितळाचा तांब्या पाण्याने भरावा, पितळाचा तांब्या पाण्याने भरावा आणि तो तांब्या बेलपत्रावर ठेवावा. असा हात आहे उजवा, उजव्या हातावर बेलपत्र आहे, त्याच्यावरती पितळाचा तांब्या पाण्याने भरलाय आणि तो तांब्या हातावरती ठेवून घरामध्ये 5 प्रदक्षिणा माराव्या. घरामध्ये म्हणतोय, घराच्या बाहेरून नाहीये. आणि तसं तांब्याभर पाणी घेऊन भगवान महादेवाच्या जवळ यावं. अर्ध पाणी भगवान महादेवाच्या पिंडीवरती ओतावं आणि अर्ध उरलेलं पाणी घरी घेऊन जावं आणि घरामध्ये किंवा दुकानामध्ये शिंपडावं. असं 11 सोमवारपर्यंत केल्यानंतर तुमच्या घरात पैशांची बरकत राहते आणि तुमचं दुकान चांगलं चालतं. या गोष्टी ध्यानात ठेवत राहा. तुम्ही ध्यानात ठेवता, नाही ध्यानात राहिल्यानं मला विचारायला येतं, महाराज हे काय सांगलं होतं. आज मी बऱ्याच बायांना सापडलो नाही, कारण माझा पत्ताच कोणाला माहित नव्हता आज की हा नेमका कुठे आहे. हा मला म्हणायचं काय की महादेव मनामध्ये म्हणतो, का रे 11 महिने कुठे रजेवर जाता का रे तुम्ही, एका महिन्यामध्ये मला कंटाळून सोडता. सोपं सांगतो बघा, श्रावण महिन्यातली कोंबडी पहा तुम्ही. कोंबडी आहेत ना आपल्या गावात, कोंबडी आहे ना. हा, श्रावण महिन्यातली कोंबडी पहा, तुम्हाला पटेल माझा मुद्दा. श्रावण महिन्यातली कोंबडी जर तुम्ही बारीक निरीक्षण केलं ना, त्या कोंबडीच्या 10-5 पिलं पुढे, 10-5 पिलं मागे, 10-5 पिलं उजव्या साईडला, 10-5 पिलं डाव्या साईडला, छाती काढून चालते कोंबडी. मेरा भारत महान. कोणत्या महिन्यात, कोणत्या मावशी? एकदा श्रावण महिना संपला की उकिरड्यावर तुम्हाला फक्त एकटी कोंबडी दिसेल बरं का. उकिरड्यावरती तुम्हाला एकटी कोंबडी दिसेल. त्या कोंबडीला विचारा, का ग कोंबडी, मागच्या महिन्यामध्ये भरपूर पोरं होते, आता कुठे गेले? ती म्हणते, चांगले कीर्तनकार झाले ना, एवढी बी अक्कल चालत नाही का तुमची? चांगले कथाकार झाले ना, डोकं चालत नाही का? झालं काय? म्हणजे महाराज, श्रावण महिना संपला त्याच्यामुळे माझे पिलं सुद्धा. तिला जर विचारलं ना, तुझे पिलं संपले पण तू कशी काय शिल्लक राहिली, ती म्हणते, महाराज टेन्शन घेऊ नका, आपला बी नंबर लागतो, पण मोईद्यातले गणपती तर उठू द्या. ते गणपती उठल्यावर आपला बी नंबर लागणार आहे. मला म्हणायचं काय, श्रद्धा ही परमार्थामध्ये दिवसेंदिवस वाढत जाते आणि वाढली पाहिजे, त्यालाच परमार्थ म्हणतात. आध्यात्मिक तत्वामध्ये पार्वती माता म्हणजे श्रद्धा आहे. आणि ज्या जागेवरती श्रद्धा राहते त्या जागेवरती संतांना बोलवलं जात नाही, नारद बोलवलं जात नाही, ते स्वतःहून येतात. नारद नावाचे मुनी भगवंताचं नामचिंतन करत करत हिमालय नगरीमध्ये निघाले. नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 बोला. नारायण नारायण. आणि खरं सांगू का, तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आहात. नारायण 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 नारायण. महिला, क्या बात आहे, हात वरच राहू द्या. पुरुष वर्गात हे हात वरच राहू द्या. वाव वाव, काय स्वर आहे बायांचा. ऐका आमच्या माणसांचा म्हणा. जय हो.
आता मी पुढे आणि नारायण नारायण बोला बोला हे नारायण 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 ओ नारायण 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 ओ नारायण 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 जय हो नारायण 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 बोला 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 ओ नारायण 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 ओ नारायण ठिकाणी भगवान परमात्म्याची श्रद्धा असते त्या ठिकाणी संत महात्म्याला बोलवलं जात नाही, ते स्वतःहून येतात. म्हणून हिमालय राज्याच्या नगरीमध्ये आज नारद मुनींचं आगमन झालंय. हिमालयाने नारद मुनींचं स्वागत केलं, बसण्याकरता आसन दिलं, पाद्यपूजा केली आणि हिमालय राजाने त्यांच्या कन्येला म्हणजे पार्वतीला बोलवलं आणि पार्वतीला बोलवून तिला नारदाच्या पुढे बसवलं आणि नारद मुनीला सांगितलं, नारदजी माझ्या कन्येचं माझ्या मुलीचं भविष्य सांगा. नारद मुनीने पार्वती मातेचा हात हातामध्ये घेतला आणि भविष्य सांगायला प्रारंभ केला. नारदजी बोलतात, हिमालया तुमची कन्या म्हणजे सुलक्षणी आहे, तुमचं भाग्य आहे की ही तुमच्या पोटी जन्माला आली. हीच नामचिंतन करणाऱ्या माऊल्या पतिव्रता धर्माचं पालन करतील. सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण आता पण म्हटल्यामुळे मागे केलेलं वर्णन पाण्यात गेलं बरं. म्हणे पण काय झालं, म्हणे पण झालं असं की हिला जो पती भेटणार आहे तो पती नेमका कसा आहे, जोगी, जटिल, आकाम, मन, नमन अमंगल बेश. तुमच्या कन्येला जो पती भेटणार आहे ना, त्याचं काडीवर शेत नाही, पांढरीवर शेत नाही, त्याचं शिरपूर तालुक्यात वावर नाही आणि त्याचं चोपडा तालुक्यात बी नाही. म्हणे मग त्याला घर नाही, त्याला दार नाही, त्याला आई नाही, त्याला बाप नाही, त्याला बहीण नाही, त्याला भाऊ नाही, त्याला नात्या गोत्यातलं कोणीच नाही. इमानदारी सांगा, अशा जावयाचं वर्णन सासू सासऱ्यांना आवडेल का? हिमालय राजाने सांगितलं, महाराज थोडीशी दक्षिणा वाढवून घ्या, पण कथा थोडीशी जास्त सांगत जा, टाइमात नका मोडत जा. हिमालयाला नारदजी बोलतात, ती दक्षिणेची गोष्ट नाहीये, हातातल्या रेषा ज्या सांगतायत ते मी तुम्हाला सांगितलं, सत्य होतं मी तुम्हाला सांगितलं, त्याच्यात बदल होणार नाही. नारद मुनी तिथून भविष्य सांगून निघून जातात. पुढे एक तारकासूर नावाचा दैत्य निर्माण झाला आणि त्या तारकासुराने देवतांना त्रस्त करून सोडलं. सगळेच्या सगळे देवता मिळून ब्रह्मदेवाच्या जवळ गेले आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवा या तारकासुराला मारण्याकरता काय करावं लागेल? ब्रह्मदेवाने सांगितलं, या तारकासुराचं मरण विष्णूच्याही हातून नाही, शंकराच्याही हातून नाही. या तारकासुराचं मरण शंकराचा जो मोठा पोरगा होईल ना, त्या मुलाच्या हातून आहे. म्हणे मग काय करावं लागेल? म्हणे काही नाही करावं लागणार, जो शंकर लग्नाला तयार होत नाही त्याला पहिल्यांदा लग्नाला तयार करावं लागेल. त्या शंकराचं लग्न होईल, शंकराच्या लग्नामध्ये पार्वती त्याला दिली जाईल, ते दोघं दाम्पत्य जीवन जगतील, त्यांना कार्तिक स्वामी नावाचा पोरगा होईल आणि तो पोरगा नंतर तारकासुराला मारेल. म्हणे या सगळ्या गोष्टी केव्हा होतील? म्हणे टेन्शन घेऊ नका, 11 वाजेच्या आतच होतील, 11च्या पुढे जाणार नाहीत. सगळ्या गोष्टी केव्हा होतील? 11 वाजेच्या आतच होतील. हा म्हणे काय करावं लागेल? म्हणे भगवान महादेव आता समाधीत लीन आहे, सगळ्यात पहिल्यांदा शंकराची समाधी भंग करावी लागेल.
शंकर परमात्मा समाधीत असताना इंद्राने कामदेवाचं प्राचारण केलं. त्या दिवसाप्रमाणे कामदेव त्या ठिकाणी गेला आणि त्या कामदेवाने भगवान महादेवाची समाधी भंग करण्याचा प्रयत्न केला. अनेक प्रकारे प्रयत्न करून सुद्धा महादेवाची समाधी भंग होत नाही. शेवटी कामदेवाने काय केलं, पुष्पाचा म्हणजे फुलांचा बाण काढला, धनुष्याला लावला, पृथ्वींच्या ओढली, सुळसुळ करत बाण सुटला आणि तो बाण भगवान महादेवाच्या छातीला लागला. आणि छातीला बाण लागल्यानंतर महादेवाचे समाधी भंग झाली. आणि समाधी भंग झाल्यानंतर महादेवाने तिसरा नेत्र उघडला आणि महादेव विचार करतो की माझी समाधी भंग करणारा कुठे, माझी समाधी भंग करणारा कुठे, माझी समाधी भंग करणारा कुठे. दाट पाल्याच्या झाडामध्ये कामदेव लपून बसलेला होता. कामदेवावरती महादेवाची नजर स्थित झाली आणि जसेही तिसरा डोळा कामदेवावरती स्थित झाला त्याचा परिणाम कामदेव जळून भस्म झाला. कामदेव जळून भस्म झाल्यानंतर कामदेवाचा राखेचा ढीग बनला आणि कामदेवाची जी पत्नी होती तिचं नाव होतं रती. ध्यानात ठेवा. त्या रतीला ती बातमी कळाली. रती शोक विलाप करत त्या ठिकाणी आली आणि रतीने महादेवाला सांगितलं, महादेवा माझे काहीही करा आणि माझ्या पती कामदेवाला तुम्ही जिवंत करा. कामदेवाला जिवंत करा. महादेवाने सांगितलं, रती जो परमार्थामध्ये आडवा पाय घालतो, जो परमार्थामध्ये बाधा आणतो आणि परमार्थ करणाऱ्या लोकांची निंदा करतो त्यांना कामदेवासारखं जडून भस्म व्हावं लागतं. त्याच्यामुळे परमार्थ करायचा असेल ना करा आणि नाही करायचं असेल तर करू नका. पण जे करतायत त्यांची निंदा तरी करू नका आणि त्यांना बदनाम तरी करण्याचा प्रयत्न करू नका. आणि मी नेहमी करता सांगत असतो, आजही तुम्हाला सांगेन, आज माझ्या कथेतून एक संदेश तुम्ही घेऊन जायचा आहे आणि तो पक्का ध्यानात ठेवायचा आहे. माझ्या कथेतून हा संदेश घेऊन जा की जीवनामध्ये कधीच कोणाचं चांगलं करू नका. तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका, माझं बोलणं अपूर्ण आहे. हे बोलणं मी पूर्ण करेल, तुम्हाला 100% आवडल्याशिवाय राहणार नाही. ऐका, जीवनामध्ये कधीच कोणाचं चांगलं करू नका, पण आपल्यामुळे समोरच्या माणसाचं वाईट होईल हा विचार सुद्धा कधीच मनामध्ये येऊ देऊ नका. एखाद्या गरीबाला झोपडं बांधायला मदत करता येत नसेल करू नका. कोणी सांगितली मदत करायला? गरीबाला झोपडं बांधायला मदत करता येत नसेल तर करू नका, पण गरीबाच्या झोपडीवरती रॉकेल ओतून पेटवण्याचाही प्रयत्न करू नका. एखाद्या माणसाला जखम झाली असेल, मलमपट्टी करता येत नसेल तर करू नका, पण कोणत्याच माणसाच्या जखमेवरती मीठ आणि लिंबू चोळण्याचं पापही तुमच्याकडून होऊ देऊ नका. एखाद्याच्या जीवनामध्ये तुम्हाला प्रकाश आणता येत नसेल तर आणूच नका, पण जीवनामध्ये कोणत्याच माणसाच्या जीवनामध्ये दिवा विजून अंधार करण्याचाही प्रयत्न करू नका. पुढे ऐका, एखाद्याच्या रस्त्यातल्या फुलं बनता येत नसेल तर बनूच नका, पण जीवनामध्ये कोणत्याच माणसाच्या रस्त्यातले काटेही बनू नका. वर्णन केलं गेलंय, भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो काटे बनते रहना. सर्वांनी टाळी वाजवायची. भला किसी का करना पुष्प नहीं बन सकते तो काट बन कर मत रहना. ऐका, तरी माझी 3 तासाची कथा सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही. काय करायचंय? जय हो. हे भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो कर मत रहना. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते
बनकर मत रहना। घर ना किसी का बसा सके तो झोपड़ियां न जला देना। मलहम पट्टी कर न सके तो हर नमक न लगा देना। दीपक बन कर जल न सके तो अंधियारा भी ना करना। पुष्प नहीं बन सकती तो तुम मन कर मत रहना। भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना। पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना। तुम कांटे बनकर मत रहना। बन ना सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो। ऐका, बन ना सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो। नहीं कभी हैवान बनो और नहीं कभी शैतान बनो। सदाचार अपना न सके तो जीवन में जहर मत घोलना। पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहे। भगवान महादेवाने सांगितलं की रती की परमार्थिक साधनेमध्ये जो बाधा आणतो त्याला कामदेवासारखं जडून म्हणावं लागतं। रतीने सांगितलं माझ्या पतीला जिवंत करा। महादेवाने सांगितलं मी त्याला जिवंत करू शकत नाही पण तुला वरदान देतो। काय वरदान देतो? रती आजपासून तुझा पती कामदेव बिगर शरीराचा राहील आणि द्वापार युगामध्ये कृष्णाचा पोरगा प्रद्युम्न या रूपाने तुझा पती तुला प्राप्त होईल। आलं का ध्यानात? आता जडालेला कामदेव कृष्णाचा पोरगा प्रद्युम्न कसा झाला हे शिव महापुराणामध्ये नाही। ती कथा ऐकायची असेल तर श्रीमद भागवताची कथा। कामदेव जडून भस्म झाला, महादेवाची समाधी भंग झाली, महादेव कैलास पर्वतावरती निघून जात आहेत। इकडे पार्वती माता चंद्राच्या कलेप्रमाणे मोठी झाली आणि पार्वती मातेने विचार केला की मला जीवनामध्ये कोणाला तरी गुरु बनवायचा आहे। गुरुशिवाय माणसाचा तरुणोपाय नाही, ध्यानात घ्या। गुरुशिवाय माणसाचं कल्याण होत नाही आणि गुरुशिवाय माणसाचा उद्धार होत नाही। म्हणून जीवनामध्ये गुरु हा बनवला पाहिजे। पण गुरु कोणाला बोलवावा असं जुने लोक म्हणतात की पाणी पिना छान के और गुरु करना पहचान के। गुरु शब्दामध्ये व्याकरणामध्ये दोन अक्षर आहेत, एक म्हणजे गु आणि दुसरा म्हणजे। मग गु म्हणजे काय आणि रू म्हणजे काय तर ऐका। गु शब्दाचा अर्थ होतो अज्ञान आणि रू शब्दाचा अर्थ होतो प्रकाश। तो जो शिष्याच्या जीवनातून अज्ञान काढून ज्ञानाचा प्रकाश देतो त्याला काय म्हणतात? गुरु। तुम्ही ऐकताय चांगलं, त्याच्यामुळे दुसरी व्याख्या सांगतोय का? व्यवहारामध्ये बाप मुलीचं कन्यादान करतो आणि मुलीचा हात तिच्या पतीच्या हातामध्ये देतो, बरोबर? तसं पारमार्थिक क्षेत्रामध्ये आपला बाप म्हणजे आपला गुरु, आपला गुरुरूपी पिता शिष्यरूपी मुलीचं कन्यादान करून शिष्यरूपी मुलीचा हात शंकर नावाच्या पतीच्या हातामध्ये देतो। त्याच्यामुळे जीवनामध्ये गुरु पाहिजे। नारद मुनीने पार्वतीने विचार केला की मी गुरु कोणाला बनवावं असा विचार करल्याबरोबर नारद मुनी समोर आले आणि पार्वती मातेने नारद मुनीला गुरु बनवलं। आणि गुरु बनवल्यानंतर नारद मुनीने पार्वती मातेला शिष्य म्हणून स्वीकार केला आणि पार्वती मातेला गुरु मंत्र दिला आणि तो मंत्र होता ओम नमः शिवाय। ऐका, ओम नमः शिवाय हा जो मंत्र आहे ना हा स्वतः भगवान शंकराच्या मुखातून निघाला। ओम हा शब्द कसा तयार झाला तर मी तुम्हाला पहिल्या दिवशी बोललो होतो भगवान महादेवाला किती तोंड आहेत? किती सांगितले होते मी? बरोबर।
आमच्या कुटियातून आवाज आला साधू संतांचा. साधू संत कुटियातून कथा ऐकतात. आमच्या कुटियातून योग्य उत्तर आलं की महादेवाला किती तोंड आहेत दादा? किती सांगितले होते मी? 5. मायका. हा ओम शब्द कसा तयार झाला? मुख्य दिशा 4 आहे. इथं मला माहिती नाही. पूर्व कुठे आहे? इकडे का? पूर्व, पश्चिम, उत्तर, बरोबर, आणि दक्षिण. आता ओम शब्द कसा तयार झाला ऐका. महादेवाला जे 5 तोंड आहेत ना, त्या 5 तोंडापैकी उत्तर दिशेकडच्या मुखातून अकार निघाला, पश्चिम मुखातून उकार निघाला, दक्षिण मुखातून मकार निघाला, पूर्व मुखातून बिंदू आणि मधल्या 5व्या मुखातून नाद प्रकट झाला. आणि हे सगळे अक्षर जमल्यानंतर जो शब्द तयार झाला आणि तो शब्द म्हणजे ओम. हा मंत्र इतका महान आहे की महादेवाच्या मंदिरामध्ये कोणत्या टायमाला या मंत्राचा जप केला तर काय फायदा होतो, याचे उत्तर शिव महापुराणामध्ये आलेलं आहे की 12 ते 3 जप केला तर फायदा काय, 3 ते 6 जप केला तर फायदा काय, 6 ते 9 जप केला तर फायदा काय, आणि 9 ते 12 जप केला तर फायदा काय. आणि या मंत्राचा सगळ्यात ढोबळ अर्थ मी तुम्हाला सांगतो. या मंत्राची एवढी पावर आहे, एवढी ताकद आहे की या मंत्राचा जप केल्याने माणसाचा अहंकार नष्ट होतो. अहंकार करायचा नाही. महादेवाने शिवपुराणातून काय सांगितलंय? महादेवाला 2 गोष्टी आवडत नाही. एक म्हणजे त्याला खोटं बोललेलं आवडत नाही, कारण ते सत्य तत्व आहे. आणि दुसरी म्हणजे महादेवाला अहंकार आवडत नाही. महाराजांचं प्रमाण आहे की तीड मात्र जरी होय अभिमान आणि मेरू तो समान भार देवा. एक तीड भर जरी माणसाला अभिमान झाला, अहंकार झाला, तर तो माणसाला मेरू पर्वता समान वाटतो. म्हणून जीवन जगत असताना सगळं करा, पण 3 गोष्टींचा गर्व करू नका. कोणते ऐका? कोणत्या 3 गोष्टींचा गर्व करू नका? तर एक म्हणजे तुम्ही ज्ञानाचा गर्व करू नका, दुसरं म्हणजे श्रीमंतीचा गर्व करू नका, आणि तिसरं म्हणजे सौंदर्याचा गर्व करू नका. ज्ञान, श्रीमंती आणि सौंदर्य याचा गर्व करायचा नाहीये. सुंदरपणाचा काय गर्व करता हो? आपल्यापेक्षा जगतामध्ये कितीतरी लोक सुंदर आहेत, पण आज सुंदर दिसण्याकरता लोकांचे किती प्रयत्न चालू आहेत. खूप प्रयत्न चालू आहेत. आमच्या गावातली एक म्हातारी माझ्याजवळ आली आणि तिने मला सांगितलं, महाराज टीव्ही वरती फेअर अँड लवलीची जी ऍडव्हर्टाईज देते त्या पोरगीचा नंबर भेटेल का? म्हातारी आली बर का. आणि तिने काय सांगितलं, भैया की टीव्ही वरती जी फेअर अँड लवलीची ऍडव्हर्टाईज देते त्या पोरगीचा नंबर भेटेल का? म्हटलं आजी तुला काय काम पडलं त्या नंबरचं? म्हणे महाराज टीव्ही मध्ये मी पाहिलं ती 2 मिनिटात गोरी होते. ती म्हातारी म्हणे बर का, टीव्ही मध्ये मी पाहिलं की ती 2 मिनिटात गोरी होते. मी 6 महिन्यापासून लावते म्हणे, अजून बी कलर बदलत नाही. सुंदरपणाचा गर्व करू नका. एक लेटेस्ट लँग्वेज सिद्धांत पुढे मांडेल. आमच्या तरुण भावांना माझं बोलणं पटेल, तरुण भावांना आणि तरुण बहिणींना एक लेटेस्ट लँग्वेज सिद्धांत सांगतोय का, माणूस फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या प्रोफाईलवर दिसतो एवढा सुंदर तो कधीच नसतो. माझं बोलणं समजून घ्या. माणूस फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या प्रोफाईलवर दिसतो तेवढा सुंदर तो कधीच नसतो. आणि आधार कार्ड, मतदान कार्डावर जेवढा खराब दिसतो, खरंय ना, तेवढा खराब तो बिचारा कधी नसतो. आलं का द्या. आणि फेसबुक आणि व्हॉट्सअप, अरे काय लोकांनी वापर केला भाऊ. पूर्ण मोबाईल दुसऱ्यांच्या फोटोने भरायला लागलाय. बरं त्यांचा ग्रुप सोडल्यावर ते फोन करतात, महाराज आमचा काय राग आला, ग्रुप सोडून दिला. त्याचा ग्रुप सोडणं म्हणजे तो असा बोलतो की जसं काही त्याची 1 लाखाची नोकरी सोडली आपण. अरे बाबा मोबाईल आमचा आहे, आम्ही ग्रुप कोणता ठेवावा, कोणाचा कॉल उचलावा आणि कोणाला नाही उचलावा ते आमच्या हातात आहे.
जगातला एक नंबरचा इमानदार कॅमेरा कोणता असेल तर तो आधार कार्डाचा आहे. आणि माझं बोलणं खोटं वाटत असेल ना, तुम्ही ट्राय करा. काय ट्राय करा? उद्या मस्त सकाळी उठा, काकडा आरतीला स्नान करा, काकडा आरतीला या. काकडा आरतीला आल्यानंतर घरी जा, गोदरेजच्या कपाट जवळ जा, तुमचा आधार कार्ड काढा आणि तुमचा आधार कार्डावरचा तुमचा फोटो तुम्हीच पहा. केव्हा? उद्या सकाळी. ऐका, आधार कार्डावरचा तुमचा फोटो जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला काकडा आरतीतला आमच्या प्रल्हाद महाराजांच्या मुखातला एक अभंग आठवेल. कोणता? आधार नाही कोणी मज बाप नामाय. ऐकताय ना तुम्ही? कार्ड कोणतं तुमच्या हातामध्ये? अहो बोला ना, कार्ड कोणतं आहे बरं? त्या आधार कार्डावर फोटो कोणाचा आहे? तुमच्या आधार कार्डावरचा तुमचाच फोटो पाहिला ना, तुम्हाला असं वाटेल की होडनांता परिसरामध्ये आपल्याला कोणाचाच आधार राहिला नाही. बरं का, काय बोललो मी तुम्हाला? की सौंदर्याचा गर्व करू नका. दुसरा मुद्दा, श्रीमंतीचा गर्व करू नका. आपल्यापेक्षा जगामध्ये किती लोक सुंदर श्रीमंत आहेत. अरे रावणाची श्रीमंती कमी होती का? 5 लाख घर दगडाची, 7 लाख घर विटाची, 1 कोटी घर काश्याची, 1 कोटी घर तांब्याची आणि शुद्ध कांचनाची 7 कोटी. असं वर्णन आहे ग्रंथामध्ये की रावण जो डोक्यावरती मुकुट घालायचा ना, तो ओरिजिनल सोन्याचा मुकुट घालायचा, आपल्यासारखा डुप्लिकेट नाही. आणि रावणाचा नियम होता कोणता? ऐका, रावणाने आज जो मुकुट घातला तो डायरेक्ट पुढच्या वर्षी घालायचा. म्हणजे अक्षय तृतीयाला जो घातला तो पुढच्या अक्षय तृतीयाला, दिवाळीला जो घातला तो पुढच्या दिवाळीला, पाडव्याला जो घातला तो पुढच्या पाडव्याला. मग मी तुम्हाला विचारतो की रावण जर दररोज डोक्यावरती वेगळा सोन्याचा मुकुट घालायचा तर त्या रावणाच्या दरबारामध्ये सोन्याचे मुकुट किती असतील हो? बोलले तुम्ही पण ऐकू मला कमी येतंय, जोरात बोला ना. बरोबर, 360 किंवा 305. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण मी म्हणत नाही. बरं, आमचे गुरुजी आळंदीला म्हणायचे की रावणाच्या डोक्याचा विचार करण्याकरता डोकं लागतं. वाक्य कळालं का तुम्हाला? रावणाच्या डोक्याचा विचार करण्याकरता काय लागतं? डोकं लागतं. कसं डोकं लागतं? दररोजचा एक मुकुट धरला, एका डोक्याचे 365 होता. रावणाला एक डोकं होतं का? असं डोकं लागतं. एवढी रावणाची श्रीमंती होती, परंतु सांगाती कवडी. माणूस येताना सोबत काही आणत नाहीये, माणूस जाताना सोबत काही घेऊन जात नाही. माणूस जन्माला आला त्या टायमाला त्याच्या मुठी बांधलेल्या राहतात आणि माणूस ज्या टायमाला मरतो तेव्हा त्याच्या मुठी सोडलेल्या राहतात. आदि जवानी परिते रहने वाले, आकर चलने वाला आज ठोकर खाएगा. सूरज धीरे धीरे ढलता चल जाएगा, सूरज धीरे धीरे ढलता चल जाएगा. ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा. याद कर सिकंदर के हौसले तो आली थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे. ना वो रोज है ना वो जमाना है, परसों उठा कर चलने वाला एक दिन ठोकर खाएगा. परसों उठा कर चलने वाला एक दिन ठोकर खाएगा. सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा. येताना सोबत काही आणत नाही आणि जाताना माणूस सोबत काही घेऊन जात. रावणाची दुसरी श्रीमंती सांगतो तुम्हाला ऐका. एकट्या रावणाला बायका किती होत्या? 80,000 बायका. किती सांगितलं मी तुम्हाला? हे माणसाने फक्त ऐकायचं, डोक्यात काही विचार आणायचा नाही. का आणायचा नाही? अरे आपली एकच नारी आणि ती पण भारी. मला एकाने कथेमध्ये ऐकल्यानंतर सांगितलं होतं, महाराज
रावणाला 80,000 बायका होत्या, म्हटलं होत्या ना. तो म्हणे महाराज रावणाला जर 80,000 बायका होत्या तर त्या बायकांचा तो परिचय कसा ठेवत होता? म्हटलं त्याला विचारायचं. म्हणजे ज्यांनी केल्या तो टेन्शन घेत नाही, मी का बरं टेन्शन घेऊ? रावणाला 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू, 3,05,000. त्याच्या घरचं मतदान होतं, खासदारकी घरी काढत होता तो. एवढी श्रीमंती होती महाराज. सोबत काही नेलं का त्यांनी? 2-4 ग्रॅम. म्हणून मी काय बोललो, श्रीमंतीचा गर्व करायचा. पहिला मुद्दा सौंदर्याचा गर्व करायचा नाही. दुसरा मुद्दा बोललो की श्रीमंतीचा गर्व करायचा नाही. आणि तिसरा मुद्दा तुम्हाला सांगितला तो म्हणजे ज्ञानाचा गर्व करायचा नाही. अरे ज्ञानाचा काय गर्व करायचा? आपल्यापेक्षा कितीतरी पटीने जगामध्ये लोक ज्ञानी आहेत. ज्ञानाचा गर्व करायचा नाही. बघा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं अग्निपंथ नावाचं पुस्तक आहे. आणि त्या अग्निपंथ नावाच्या पुस्तकामध्ये डॉक्टर अब्दुल कलाम साहेब आणि प्राध्यापक सुधाकर यांचा जीवनातला एक प्रसंग आलाय. तो प्रसंग असा, एकदा प्रयोगशाळेमध्ये एका प्रयोग खोलीमध्ये टेबलावरती विशिष्ट अशा प्रकारचा ऍसिड होतं. आतून दरवाजा बंद होता, खिडक्या बंद होत्या आणि त्या ऍसिड वरती सुधाकर आणि अब्दुल कलाम एक प्रयोग करत होते. ऐका, आणि ते ऍसिड एवढं भयानक होतं, घातक होतं महाराज, की त्या ऍसिड वरती जर पाण्याचा थेंब पडला ना त्याचा स्फोट होणार होता. आणि त्या ऍसिड वरती प्रयोग करता करता झालं काय, प्राध्यापक सुधाकर यांच्या कपाळाला घाम आला आणि त्या घामाचा थेंब त्या ऍसिड वरती पडला. आणि जसाही घामाचा थेंब ऍसिड वरती पडला, ऍसिडचा स्फोट झाला आणि पूर्ण घरामध्ये, खोलीमध्ये आग लागली. भयानक अशा प्रकारची आग खोलीमध्ये लागली. कलाम आणि सुधाकर घाबरले. सुधाकरांनी काय केलं माहिती का? हाताच्या कोपऱ्याने खिडकी उघडली, अब्दुल कलामांना उचललं आणि खिडकीच्या बाहेर फेकलं. अब्दुल कलामांना खिडकीच्या बाहेर फेकल्यानंतर नंतर सुधाकरांनी खिडकीच्या बाहेर उडी मारली. आणि सुधाकर जोपर्यंत खिडकीच्या बाहेर उडी मारत नाही तोपर्यंत ते अर्ध्या अंगाने भाजल्या गेले, जळाल्या गेले. त्यांना दवाखान्यामध्ये ऍडमिट करण्यात आलं. प्राध्यापक सुधाकरांना अब्दुल कलाम भेटण्याकरता गेले. त्यांनी त्यांची तब्येत पाहिली आणि त्यांच्या पायथ्याला बसले आणि त्यांना एक प्रश्न विचारला, सुधाकर, जगामध्ये मी पहिला माणूस असा पाहिला की मरण तुमच्याही डोळ्यासमोर होतं, मरण माझ्याही डोळ्यासमोर होतं. मरण दोघांच्या डोळ्यासमोर असताना तुम्ही सर्वात पहिल्यांदा मला खिडकीच्या बाहेर फेकलं आणि नंतर तुम्ही खिडकीच्या बाहेर उडी मारली, असं का? कलामांचं म्हणणं आहे की मला पहिल्यांदा का फेकलं, नंतर तुम्ही उडी का मारली? हे कलामांचा प्रश्न ऐकल्यानंतर सुधाकरांनी जे उत्तर दिलं ना मायबाप, ते ऐकून माणसाच्या अंगावरती काटे येतात. सुधाकरांनी उत्तर दिलं, कलाम साहेब, एक सुधाकर मेला तर भारताच्या मातीला हजारो सुधाकर भेटतील. एक सुधाकर मेला तर भारताच्या मातीला हजारो सुधाकर भेटेल. परंतु या भारत देशातून अब्दुल कलामा सारखा जर हिरा हरवला, त्या भारत देशाच्या मातीला असा हिरा पुन्हा कधीच भेटणं शक्य नाही. तुम्ही जाणकार आहात म्हणून तुम्हाला विचारतोय का, अब्दुल कलामांनी देह ठेवला म्हणजे ते वारले त्या टायमाला कॅलेंडर मध्ये तिथी कोणती होती हो महाराज? आम्ही आमच्या बापाची तिथी ध्यानात ठेवत नाही, त्यांची कुठं ठेव. पण मी सांगून देतो ऐका, अब्दुल कलामांनी देह ठेवला ना त्या टायमाला कॅलेंडर मध्ये तिथी होती आषाढी एकादशी. आणि मी तुम्हाला शिव महापुराणाचा साक्षीने सांगतो महाराज, ज्या टायमाला त्याने आषाढी एकादशीला देह ठेवला, पंढरपूरची वारी होती, आषाढी एकादशीला असते. आणि माऊलींच्या फळावरती माझं हजारोच्या संख्येसमोर कीर्तन चालू होतं. मी गर्व करत नाही, तुम्ही माझं पहिल्या दिवसापासून पाहतायत, मला ते आवडतही नाही. पण शिव महापुराणाच्या साक्षीने सांगेन,
भगवान शिवाने आणि भगवान कृष्णाने काही कमी केलं नाही. कमी वयामध्ये ज्या जागेवरती पोहोचण्याकरता महाराज लोकांचं जीवन संपून जातं, पण कीर्तनाला नंबर लागत नाही, अशा जागेवरती माझा कमी वयात कीर्तनाला नंबर लागला. याच्यापेक्षा देवाची कृपा काय असली पाहिजे. अब्दुल कलामाने देह ठेवला आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी. ज्ञानोबरांच्या फडावरती माझं कीर्तन चालू होतं आणि माझं कीर्तन चालू असताना मला ती बातमी जेव्हा कळाली तेव्हा मी हजारो लोकांच्या समोर आव्हान केलं, अरे कोणी जातं मक्क्याला तर कोणी जातं काशीला, कोणी जातं मक्क्याला तर कोणी जातं काशीला. अरे अब्दुल कलामासारखा देशभक्त जातो आणि तो म्हणजे आषाढी एकादशीला. एवढे महान लोक भारताच्या मातीमध्ये होऊन गेले महाराज. यांनी कधी ज्ञानाचा गर्व केला नाही. आपण कुठे लागतो? ज्ञानाचा गर्व करायचा नाही. ज्या माणसाला सौंदर्याचा गर्व असेल, ज्याला श्रीमंतीचा गर्व असेल, ज्याला ज्ञानाचा गर्व असेल, त्याने फक्त काय करावं तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. नारद मुनीने पार्वती मातेला तो मंत्र दिला आणि मंत्र दिल्यानंतर पार्वती माता वनामध्ये गेली, जंगलामध्ये गेली, डोळे बंद केले. बंद केल्यानंतर एका आसनामध्ये बसल्या आणि बेल वृक्षाच्या झाडाखाली डोळे बंद करून पार्वती मातेने ओम नमः शिवाय या मंत्राचा जप प्रारंभ केला. ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम 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 नमः शिवाय. टाळी वाजवा, टाळी. ओम शिवाय, ओम नमः 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 शिवाय. पार्वती मातेने डोळे बंद केले आणि शंकर परमात्म्याच्या प्राप्तीसाठी ओम नमः शिवाय मंत्राचा जप केला. तपश्चर्या करत असताना 1000 वर्षापर्यंत पार्वती मातेने फळं खाल्ली. तिथून पुढे 1000 वर्षापर्यंत पार्वती मातेने पाला खाल्ला. 1000 वर्षापर्यंत खाली पडलेला पाला खाल्ला, मग तोही बंद केला. म्हणून पार्वती मातेचं एक नाव पडलं आणि ते म्हणजे अपर्णा. पार्वतीचं एक नाव आहे बरं का, अपर्णा. का? खाली पडलेला पाला सुद्धा बंद केला. आता काही हुशार लोक म्हणतील महाराज 1000 वर्ष फळ, 1000 वर्ष पाला, 1000 वर्ष खाली पडलेला पाला, हा सगळे आकडे जर 1000 मग पार्वतीचं लग्न झालं तेव्हा ते किती वयाची होती? प्रश्न बरोबर आहे की नाही? पण हा विचार आपल्या दृष्टीने करू नका, कारण सत्य, त्रेता, द्वापार आणि कली. सत्ययुगामध्ये माणसाला 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. 1 शून्य कमी झालं. त्रेतायुगामध्ये माणसाला 10,000 वर्ष आयुष्य होतं. 1 शून्य कमी झालं. द्वापार युगामध्ये माणसाला 1000 वर्ष आयुष्य होतं. 1 शून्य कमी झालं. आता कलियुगामध्ये 100 वर आलं बरं का. म्हणून आजच्या कथेच्या माध्यमातून पाताळेश्वराला प्रार्थना करायची की देवा, तुम्ही शून्य कमी करत करत आता 100 वरती आले. पाताळेश्वराला सांगायचं की महादेवा, आता शून्य कमी करण्याच्या भानगडमध्ये पडू का पडू नका. 100 वरून शून्य काढला 10 राहतात आणि 10 वर्षामध्ये 2च पंचवार्षिक होतात बरं का. बाकीचे काम आम्ही कधी करायच्या. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की आता माणसाचं वर्ष किती आहे? वय वर्ष 100. माझं बोलणं समजून घ्या. वय माणसाला आयुष्य 100 दिले, पण सगळे 100 पर्यंत जाता का? 50-60 वर्षामध्ये आता जुने लोक 60-70 पर्यंत जात आहेत. आमच्या सारखे आमच्या वयाचे आताचे पोरं जास्तीत जास्त 40 किंवा 45. महाराज तुम्ही म्हणता कशावरून की आताचे पोरं
45-50 पर्यंत कशावरून पोहोचतील? तुम्ही अंदाज कसा लावला? 31 डिसेंबरच्या दिवशी तो रात्री 1:30 वाजता पिऊन येतो, याच्यावरून अंदाज काढायचा. आज 40च्या पुढे जाणार आमच्या पोरांना फक्त वाटतं की राजे छत्रपतीने आलं पाहिजे. येणार नाही छत्रपती. काय छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येणार नाही. त्याचे 2 कारण. पहिलं कारण असं आहे की जोपर्यंत आमच्या हिंदू धर्मातील तरुण दारू पिऊन देव्या गणपती उठवणं बंद करत नाही, तोपर्यंत छत्रपती शिवाजी जन्माला येणार नाही. छत्रपती शिवाजी जन्माला येणार नाही त्याचं दुसरं कारण असं आहे की जोपर्यंत आमच्या घरामध्ये जिजाऊ येत नाही, तोपर्यंत आमच्या दारामध्ये शिवाजी आमच्या तरुण पोरांच्या मनामध्ये नेमकी अपेक्षा काय? ना बाला ना बाला ना परची ना गाव पाहिजे. मला तिकडे नाही जायचं. ना बाला ना परची